श्री स्वामी समर्थ. माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी मध्ये आपला स्वागत आहे. आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय 40 सोप्या भाषेत सांगणार आहे. ह्या अध्यायाचे पारायण मुळे गुरुवरील निष्ठा दृढ होईल. शंकर कृपा करील. तर ऐकूया स्वामी अक्कलकोटी श्री गुरुचरित्र अध्याय 40. शुष्क काष्ठाला पालवी फुटली शबराची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला, एकदा भार्गव गोत्राचा आपस्तंभ शाखेचा नरहरी नामक ब्राह्मण श्रीगुच्या दर्शनास आला. त्याला कुष्ठरोग झाला होता. त्याने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाला, स्वामी, मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे. माझ्यावर कृपा करा. मला व्याधिमुक्त करा, अन्यथा मी प्राणत्याग करीन. नरहरीचे निर्वाणीचे बोलणे ऐकून श्री गुरूंना करुणा आली. त्यांनी त्याला जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले, ही औदुंबराची फांदी 4 वर्षे येथेच पडून आहे. ती संगमावरील संगमनाथाच्या मंदिराच्या पूर्वेस जमिनीत रोपून ठेव. संगमात स्नान करून तेथील पिंपळाची पूजा कर. संगमावरून 2 कळशा पाणी आणून ह्या कोरड्या फांदीला स्नान घाल. असे दिवसातून 3 वेळा कर. हे काम भक्तिपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने कर. ज्या दिवशी ह्या फांदीला अंकुर फुटून पाने येतील, त्या दिवशी तू पापमुक्त होऊन पूर्ण बरा होशील. नरहरीला मोठे समाधान वाटले. तो संगमावर गेला. संगमेश्वराच्या प्रांगणात ती फांदी रोपली आणि श्री गुरूंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्रिकाळ निर्धाराने करू लागला. तो काहीही खात पीत नसे. ही गोष्ट कळताच लोकांनी त्याची चेष्टा केली. श्री गुरूंनी तुला व्यर्थ उद्योग लावून दिला. याने काही साध्य होणार नाही असे सांगून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. असे 7 दिवस लोटले. शिष्यांनी श्री गुरूंना नरहरीच्या खडतर सेवा व्रताबद्दल सांगितले. तेव्हा ते म्हणाले, जसा भाव तशी सिद्धी. मी तुम्हाला श्रद्धेचे सामर्थ्य विशद करणारी एक कथा सांगतो. ऐक. एकदा पांचाल देशाचा राजपुत्र काही भिल्लांना बरोबर घेऊन मृगेसाठी घोर अरण्यात गेला होता. दमछाक झाल्याने तो विश्रांतीसाठी थांबला. त्याने एका-दोघांना पाणी आणण्यासाठी पाठविले. पाणवठ्याचा शोध घेणाऱ्या एका भिल्लाला अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले. गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते. ते त्याने उचलले. तेवढ्यात धनंजयही तेथे आला. तो त्याला म्हणाला, अरे, हे भग्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस? भिल्ल म्हणाला, महाराज, लिंग पूजा करावी असे मला नेहमीच वाटते. हे अनायासे सापडले, त्यातल्या त्यात बरेही आहे, म्हणून मी हे घेतले आहे. धनंजय म्हणाला, ठीक आहे. हे लिंग म्हणजेच शंकर. अशी श्रद्धा ठेवून पत्नीसहित याची स्थापना करून नित्य पूजा कर. रोज स्मशानातून नवीन चिताभस्म आणून ह्या लिंगाला लेपन कर. याला बेलपत्रे, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण कर. घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा. त्याप्रमाणे भिल्लाने एका शुभदिनी त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली आणि त्याची नित्यनेमाने पूजा करू लागला. तो भिल्ल शिवपूजेसाठी स्मशानात जाऊन नवीन चिताभस्म आणीत असे. एके दिवशी ठिकठिकाणी पायपीट करूनही त्याला चिताभस्म मिळाले नाही. तो निराशेने घरी परत आला. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, नाथ, चिंता करू नका. तुम्ही मला घरात कोंडून ते पेटवून द्या. ते भस्म ईश्वराला अर्पण करा. कोणत्याही परिस्थितीत शिवपूजेत खंड पडू देऊ नका. स्त्रीहत्येचा दोष लागेल म्हणून तो घाबरत होता. पण त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती. तिने त्याची समजूत काढली. भिल्लाने मन घट्ट केले. तिला घरात कोंडून अग्नी लावला. त्या धगधगत्या आगीत शबरी जळून गेली. भिल्लाने ते भस्म लावले. त्या दिवशी तो शिवपूजेत इतका मग्न झाला की
आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही. पूजन झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली. तशी ती प्रसाद घेऊन घरात गेली. ते पाहून भिल्ल संभ्रमात पडला. हे स्वप्न आहे की सत्य? त्याला काहीच कळेना. त्याने पत्नीला विचारले. ती म्हणाली, तुम्ही घराला अग्नी लावताच मला गाढ झोप लागली. मला खूप थंडी वाजत होती. तुमची हाक ऐकून मला जाग आली. शबराने ओळखले ही सर्व देवाची करणी. त्या दोघांनी भावभक्तीने शिवस्तुती केली. तोच काय आश्चर्य, भगवान शंकर त्यांच्या सन्मुख साक्षात प्रकट झाले. ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले, मी तुमच्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल. तुम्ही निरंतर स्वर्गात वास करा. कथा सांगून श्री गुरु संगमावर गेले. नरहरीला भेटले. त्याचा मनोभाव पाहून श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी कमंडलूतील थोडेसे जल त्या फांदीवर शिंपडले. तर काय आश्चर्य, फांदीला पालवी फुटून ते औदुंबराचे लहानसे झाड दिसू लागले. त्याच क्षणी तो ब्राह्मणही कुष्ठासारखा महाव्याधीतून मुक्त होऊन सुदेही झाला. त्याने श्रीगुरूंना वंदन करून संस्कृत नमनाष्टक म्हटले. श्रीगुरूंनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले. त्याचे जोगेश्वर असे नवीन नाव ठेवले. तुझ्या वंशात वेन आणि गुरुभक्त पुरुष जन्माला येतील. तुला 3 पुत्र होतील. त्यापैकी एकाचे नाव योगी ठेव, तो आमची सेवा करील, असा आशीर्वाद दिला. ते ऐकून नरहरी धन्य झाला. श्री गुरूंच्या आज्ञेने तो पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिला. इति श्री श्री गुरुचरित्र अध्याय 40 संपूर्ण. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवन्तु.